नमस्कार. खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. मेट्रोचं तिकीट कसं बुक करावं आणि त्या संदर्भीची प्रोसिजर काय आहे याबाबत बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिकांना माहिती नसते, भीती वाटते. तर मी आज व्हॉट्सॲपद्वारे मेट्रोचं तिकीट कसं बुक करता येतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपणास मेट्रो स्टेशनवर गेल्यानंतर एका फलकावर मेट्रो व्हॉट्सॲपवर तिकीट मिळते अशा स्वरूपाचा बोर्ड आणि QR कोड दिसेल. तो QR कोड आपण स्कॅन केल्यानंतर आपल्याला तिकीट काढता येतं आणि शिवाय दुसऱ्या पद्धतीने म्हणजे तो QR कोड स्कॅन न करताही आपणास तिकीट काढता येतं. QR कोड स्कॅन करायचा झाला तर तो कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. आपल्या नॉर्मल कॅमेऱ्याद्वारे QR कोड बऱ्याच कॅमेऱ्यामध्ये ती सुविधा नसते. अलीकडच्या कॅमेऱ्यामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. परंतु तुम्ही जर गुगल सर्च ॲप म्हणजे गुगलचं सर्च ॲप ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला मी बाणांनी रेखांकित केलेले आहे त्या चौकोनावर क्लिक करून लेन्स ओपन करू शकता. आणि लेन्स ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे QR कोडवर तो लेन्सचा मधला भाग धरून QR कोड स्कॅन करता येतो आणि त्या स्कॅन झालेल्या QR कोडमध्ये तुम्हाला मधल्या बाजूला लिंक दिसते. त्या लिंकवर क्लिक केली की मेट्रोचं व्हॉट्सॲप अकाउंट डायरेक्ट ओपन होतं आणि तिथे एक छोटासा मेसेज तुम्हाला खाली दिसतो आणि तो पोस्ट केल्यानंतर तुम्हाला तिकीट बुकिंगचा ऑप्शन दिसायला लागतो. आता त्याऐवजी जर तुमच्याकडं मेट्रोचं व्हॉट्सॲप अकाउंट म्हणजे कॉन्टॅक्ट नंबरमध्ये मेट्रोचा व्हॉट्सॲप अकाउंटचा नंबर सेव्ह केला असेल तर ते ओपन करून घरच्या घरीसुद्धा तुम्हाला तिकीट बुक करता येतं. अर्थात असं तिकीट फक्त 20 मिनटाच्या कालावधीसाठी चालतं. त्यामुळे घरी जर तुम्ही तिकीट बुक केलं तर 20 मिनटाच्या आत तिथं मेट्रोचा प्रवास सुरू करणं हे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवावं. आता आपण व्हॉट्सॲप ओपन करून त्याद्वारे कसं करता येतं ते पाहूया. आता मी मेट्रो पुणे तिकीट बुकिंग हा व्हॉट्सॲपचा नंबर जो मी सेव्ह केलेला आहे तो ओपन केलेला आहे. आता त्याच्यावर इन्फो जाण्यासाठी मी वरच्या बाजूला क्लिक करत आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑफिशियल महामेट्रोचं तिकीट बुकिंगचं व्हॉट्सॲप नंबर चॅट दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली त्यांचा मोबाईल नंबर दिसत आहे. तो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ठेवणार आहे. तो नंबर तुम्ही तुमच्या प्रथमतः कॉन्ट्रॅक्टमध्ये सेव्ह करायचा आणि त्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये ओपन करायचा. आता तो व्हॉट्सॲपमध्ये ओपन करण्यासाठी तुम्हाला प्रथमतः व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल. व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्या पेजवर असलेल्या उजव्या बाजूच्या हिरव्या चौकोनावर आणि प्लस चिन्ह असलेल्या मधल्या चौकोनावर हिरव्या चौकोनावर क्लिक करायचे आहे. नवीन पेजवरती तुम्हाला सिलेक्ट कॉन्टॅक्ट आणि दुर्बिणीचं चिन्ह दिसेल. तिथे तुम्हाला महामेट्रो किंवा तुम्ही ज्या नावाने हा महामेट्रोचा व्हॉट्सॲप नंबर सेव्ह केला असेल ते नाव टाईप करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला खाली महामेट्रोचा चॅट दिसेल आणि त्यावर क्लिक करून तो चॅट ओपन करायचा आहे. मी तिथं पुणे मेट्रो असं टाईप केल्यानंतर मला खालच्या बाजूला मेट्रो पुणे तिकीट बुकिंग असा चॅट दिसायला लागत असेल. मी त्यावर क्लिक करत आहे. ती क्लिक केल्यानंतर हा चॅट ओपन झालेला आहे तो तुम्हाला दिसत असेल. मगाशी आपण चॅट इन्फो वरच्या बाजूला क्लिक करून हा चॅट इन्फो सगळा बघितला आहे आणि आता मी या चॅट विंडोमध्ये इथे हाय असा मेसेज टाईप करत आहे. मी हाय असा टेक्स्ट टाईप करून तो पोस्ट करत आहे. तो पोस्ट केल्यानंतर मला वेलकम टू महाराष्ट्र मेट्रो आणि अशा प्रकारे खाली तिकिटाची बुकिंगचं ऑप्शन दिसत आहे. त्या बुक नाऊ या ऑप्शनवर मी आता क्लिक करत आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मला तिकीट बुकिंगची माहिती प्रथमतः द्यावं लागेल. म्हणजे मला कुठून प्रवास करायचा आहे आणि कुठपर्यंत प्रवास करायचा आहे. त्यासाठी मी वरच्या बाजूला वनाज लिहिलेलं आहे. मी पूर्वी वनाजचं बुकिंग केलेलं होतं त्यामुळे ते बाय डिफॉल्ट तिथं दिसत आहे. त्याच्या शेजारी खालच्या बाजूचा ॲरो दिसत आहे. त्या ॲरोवर मी क्लिक करत आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्यासाठी
दुसरा ॲरो मी रेखांकित करून दाखवला आहे, त्यावर क्लिक करावी लागेल. आता मी पहिल्या ॲरोवर क्लिक करत आहे. पहिल्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर सोर्स म्हणजे कुठनं कुठं तुम्हाला जायचं आहे याची सगळी मेट्रोची आपल्याला अवेलेबल असलेली मेट्रो स्टेशन्स दिसत आहेत. तर मला समजा आता वनाजपासून सुरुवात करायची, तर मी तो वनाज टाईप करत आहे किंवा टाईप केल्याशिवाय मला ते हुडकता पण येतं. आता हे वनाज इथं आले, त्याऐवजी मी जर खाली हुडकत गेलो तर तुम्हाला इथं वनाज असं खालच्या बाजूला दिसेल. मी पहिल्यांदा वनाजवर क्लिक करत आहे. वनाजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेस्टिनेशन म्हणजे जायचं आहे कुठं ह्याच्यावर क्लिक करायची. मला आता जवळच समजा आनंदनगरला जायचं आहे, तर मी खाली स्क्रोल डाऊन करत मला जे जायचं ठिकाण आहे ते असं हुडकता येतं आणि त्याप्रमाणे मी आनंदनगरवर क्लिक करत आहे. आनंदनगरवर क्लिक केल्यावर तुम्हाला आता साधारण मला माझ्या प्रवासाची माहिती दिसत आहे. वनाज ते आनंदनगर आणि सिंगल जर्नी 9 रुपये असं दिसत आहे. इथं एक तिकीट काढण्यासाठी जी सोय आहे. आता मला समजा एकापेक्षा जास्त तिकीट काढायची असतील तर शेजारच्या प्लस चिन्हावर क्लिक करून मला ती काढता येईल. मी त्यासाठी प्लस चिन्हावर खालच्या क्लिक करत आहे. 2 झाले, 3 झाले, 4 झाले, असे आपल्याला एकापेक्षा जास्त तिकीट काढता येतात. आता मला एक तिकीट काढायचं आहे, त्यामुळे मी मायनस रेगेवर क्लिक करून 1 वर आणत आहे. आता इथं खाली प्रोसीड आणि 9 रुपये असं दिसत आहे, त्याच्यावर मी क्लिक करत आहे. तिथं क्लिक केल्यानंतर मला माझ्या तिकिटाची समरी किंवा तपशील तुम्हाला दिसायला लागेल. त्यामध्ये वनाज टू आनंदनगर सिंगल 9 रुपये आणि खाली पे ऑनलाईन असा ऑप्शन दिसत आहे. मी आता पे ऑनलाईनवर क्लिक करत आहे. एक महत्त्वाची बाब फक्त लक्षात ठेवा की तुमच्याकडं ऑनलाईन पेमेंटची सुविधा असणं म्हणजे कार्डद्वारे, इंटरनेट बँकिंगद्वारे किंवा सगळ्यात सोपं म्हणजे UPI म्हणजे फोनपे, गुगल पे अशी सोय आपल्या फोनमध्ये उपलब्ध असेल तरच आपण तिकीट बुक करू शकता. ही फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता माझ्याकडं ऑनलाईन पेमेंटची सोय असल्यामुळं मी पे ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक करत आहे. पे ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ऑप्शन्सच्या बाबतीत त्यांनी इथं 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक पे अदर कार्ड पेमेंट मेथड म्हणजे कार्डाच्या सहाय्याने, इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने पेमेंट करतात किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे UPI पेमेंट. आता मी UPIद्वारे पेमेंट करून ते कसं ऑनलाईन तिकीट बुक करायचं ही प्रोसिजर दाखवत आहे. मी आता UPIवर क्लिक केलेली आहे. UPIवर क्लिक केल्यानंतर त्यांनी मला एक नोटिफिकेशन दिलं आहे, UPI पेमेंट ऑप्शन फॉर युअर तिकीट विल बी सेंड टू युअर व्हॉट्सॲप शॉर्टली, प्लीज क्लिक टू कंटिन्यू टू प्रोसीड. म्हणजे त्यांच्या व्हॉट्सॲपमध्ये या पेमेंटबाबतचा ऑप्शन आपल्याला आलेला दिसेल आणि त्यानंतरच आपण पेमेंट करायचं आहे. मी कंटिन्यूवर क्लिक करत आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर मगाशी जो पहिला एक व्हॉट्सॲपमध्ये मेसेज आला होता त्याच्या खाली मला आता पे नाऊ असा मेसेज दिसत आहे. त्याच्या आधीच्या ऑप्शनला रिव्ह्यू अँड पे असं मी रिव्ह्यूसुद्धा करू शकतो. म्हणजे आपल्या नेहमीच्या ऑनलाईन पेमेंट पद्धतीने त्यानंतर आपण चॉईस निवडून म्हणजे गुगल पे, फोनपे, पेटीएम वगैरे आपण ते तिकिटाचं पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट झाल्यानंतर मेट्रोच्याच व्हॉट्सॲप चॅटमध्ये ते तिकीट आपल्याला कसे दिसते ते आता आपण पाहणार आहोत. आपलं ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर मगाशी जे पहिल्यांदा बुक नाऊ असा मेसेज आला होता, त्यानंतर पे नाऊ असा डिटेल आले होते आणि त्यानंतर खाली आता व्ह्यू तिकीट असा एक ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. त्या व्ह्यू तिकीटवर मी आता क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरच्या बाजूला तुमचं वनाज ते आनंदनगर असं तिकीट असं दिसत आहे आणि त्यामध्ये QR कोड दिसत आहे. या QR कोडवर तुम्ही क्लिक करायची आहे म्हणजे तो मोठ्या स्वरूपात दिसतो आणि हा QR कोड ज्या ठिकाणी मेट्रोमध्ये आत जाताना QR कोड स्कॅनिंग किंवा तिकीट स्कॅनिंगची सोय असते त्या ठिकाणी आपला फोन उलटा धरून हे QR कोड त्या ठिकाणी दाखवायचा आहे आणि तो झाला की आपल्याला आतमध्ये प्रवेश करायला परवानगी मिळेल. आता मला हे जे मी तिकीट काढलेलं आहे या तिकिटामध्ये
20 मिनिटाच्या आत प्रवास सुरू करायला लागेल. आता तुम्ही जो माझा व्हिडिओ बघितला त्यामुळे तुम्हाला नक्कीच आपल्या व्हॉट्सॲपवर आणि ऑनलाईन पेमेंटची जर तुमच्याकडे सुविधा असेल तर नक्की तिकीट बुक करता येईल अशी मला खात्री आहे. आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट दिलीत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मी बनवत असलेला हा माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद. कृपया तुम्हाला परत एकदा मी एक विनंती करतो की तुम्ही आत्तापर्यंत जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळू शकेल. सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.